नमस्कार मंडळी. आज आम्ही चाललो होतो बाजारात थोडी खरेदी करण्यासाठी. पण त्याआधी गेलो एका ठिकाणी पाणीपुरी खाण्यासाठी. मला तर आवडली, पण टीजेला काही आवडली नाही. तिथून पुढे निघालो आणि गेलो 22 रुपयांच्या सेलमध्ये, जिथे आम्हीही काही खरेदी केली, जी मी तुम्हाला नंतर दाखवेल. पुढे आलो कापड बाजारात आम्ही नेहमीच्या ठिकाणी पाणीपुरी खाण्यासाठी. सोबतच शेवपुरी पण घेतली होती, पण शेवपुरीपेक्षा पाणीपुरीच जास्त चांगली होती. नंतर गेलो लस्सी प्यायला, कारण लस्सी इज मस्ट. आम्हाला बाजारात संध्याकाळ झाली, पण शॉपिंग काही संपली नाही, कारण मला अजून एक साडी घ्यायची होती. तिथे मला ही ग्रीन कलरची बांधणीची साडी आवडली, मी ती घेतली. साडी घेतल्यानंतर गेलो आम्ही मूग डाळीचे भजे आणि चुरम्याची वडी खायला, जी की मला खूप आवडतात. तुम्ही खाल्ले आहेत का हे भजे आणि चुरम्याची वडी? कमेंट करून नक्की सांगा. तिथून निघालो आणि गेलो नातेवाईकांची घरी, जिथे आमचा जायचा ऑलरेडी प्लॅन होता. तिथे गेल्यावर त्यांनी आमच्यासाठी मेदूवडे सांबार केलेले होते, जे खूप टेस्टी झालेले होते. एवढ्या गोष्टी खाल्ल्यामुळे माझे पोट पूर्ण फुल झाले होते, त्यामुळे मी रात्री डिनरच केले नाही. नंतर निघालो घरी जाण्यासाठी आणि हे आहे आमचे आजचे सेलमध्ये घेतलेले सामान, जे की मी तुम्हाला एक एक करून दाखवते. हे 2 बस्कर घेतले होते. मुलांसाठी म्हणून पैशांचा गल्ला घेतला. मुलीसाठी कलर्स, दुधावरची झाकणी, सुपली, स्क्रब, वायपर, ह्या डब्बे, पिझ्झा कटर, क्लॉथ क्लिप्स आणि ह्या लीड पेन्सिल घेतल्या होत्या. हे एवढं सामान आम्ही 22 रुपयांना घेऊन आलो. दुसऱ्या दिवशी मम्मीने मी आले म्हणून पुरणाचा बेत केला होता, कारण मला पुरणपोळी खूपच आवडते. ही पहा कशी एकसारखी आणि खूपच छान फुगली आहे. मला तर माझ्या मम्मीच्या हातची पुरणपोळी खूपच आवडते. हे आहे आमचे आजचे जेवण: पुरणपोळी, आमटी, मेथीची भाजी, कुरडई, पापड. दुसऱ्या दिवशी सकाळीच मी निघाले पुण्याला जाण्यासाठी. माहेराहून घरी निघताना नेहमीच मन जड होते, पण काय करणार. पुढे जाता जाता सुपा लागला आणि सुप्यात खूपच छान हार असतात. इथली खारी ही प्रसिद्ध आहे. तुम्ही कधी ट्राय केली आहे का ही खारी? आणि नसन केले तर नक्की ट्राय करा. असाच प्रवास करत करत आम्ही निघालो पुण्याच्या दिशेने. घरी आल्यावर पाहिले तर झाडांची खूपच वाईट अवस्था झाली होती, म्हणून माती काढून त्यांना खत टाकायचे काम आल्या आल्या पहिले केले. तुम्हीही गावाला जाताना झाडं नीट राहावे म्हणून काही उपाय करत असाल तर कमेंट करून मला नक्की सांगा. हे खते मी नर्सरीमधूनच घेतले आहेत आणि अधूनमधून मी नेहमी झाडांना टाकते, ज्यामुळे झाडांना पोषण मिळते आणि फुलेही चांगली येतात. सो हा होता माहेरचा ब्लॉग, जो की तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा. भेटूया पुढच्या नवीन ब्लॉगमध्ये, आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.